नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। राहुरी नगरपालिका कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसंदर्भात एक दिवस सामूहिक रजा आंदोलन। चांदोली बुद्रुकमधील काळे मळ्यामध्ये तलावाचं खोदकाम करताना सापडलं शिवलिंग, भाविकांची गर्दी। राहुरीमध्ये शुक्लेश्वर चौक मित्रमंडळ आणि ज्ञानेश्वर महिला मंडळातील महिलांनी बांधल्या कैद्यांना राख्या। आणि बांधकाम विभागाचे खड्डे बुजवण्याचा अजब प्रकार, खड्डे बुजवण्यासाठी खडी आणि मातीचा केला जातोय वापर। सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी सी 24 तास। वृत्तवाहिनीला तिसऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक वृत्तवाहिनी हिंगोली जिल्हाभरात चांगल्या प्रकारे नेटवर्क तयार करीत आहे। त्यांच्या या सी 24 तास या वृत्तवाहिनीच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास। वृत्तवाहिनीला तिसऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक C24 के 3 साल पूरे हो गए और ये स्वतंत्रता दिवस भी है। इन दोनों बातों के लिए आप सबको और हम सबको एक्चुअली शुभकामनाएं। बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास। वृत्तवाहिनीला तिसऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक 15 ऑगस्ट 2017 या दिवशी सी 24 तास या वृत्तवाहिनीचा तिसरा वर्धापन दिन साजरा होत आहे। या वर्धापन दिनाच्या निमित्ताने वैयक्तिक मी आणि आमची राम ग्रामीण पतसंस्थेच्या सर्व परिवाराच्या वतीने 15 ऑगस्टच्या सर्व भारतीय नागरिकांना आणि सी 24 तासला खूप खूप अशा आम्ही शुभेच्छा देतो। धन्यवाद। सत्यम शिवम सौंदर्यम हे ब्रीद असलेले अहमदनगर शहरातील सौंदर्य आभूषणांनी सजलेलं दालन SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी सुदृढ नात्यांच्या बंधातून निर्मळ नाती जपत आणि विश्वासाची परंपरा कायम ठेवत साजरा करत आहे 80वा वर्धापन दिन सोहळा। अनमोल नात्यांचे सोनेरी दिवस। त्यानिमित्त SG कायगावकर आमच्या सन्माननीय ग्राहकांसाठी घेऊन आलेत दागिन्यांच्या मजुरीवर घसघशीत सूट। सोने चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट। हिरे प्लॅटिनमच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट। याशिवाय दररोज एका भाग्यवंताला दागिन्यांच्या मजुरीवर तब्बल 100% सूट। 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत बदलत्या फॅशन नुसार अद्ययावत अलंकार, नाविन्यपूर्ण मनमोहक डिझाईन्स, सर्टिफाईड हिऱ्यांचे अलंकार। SG कायगावकर सराफ अँड ज्वेलर्स। 80व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त अहमदनगर शहरातील दोन्ही दालनं विनम्र सेवेसाठी सज्ज आहेत। बुधवारी सुद्धा सुरूच राहणार। त्वरा करा। डिस्काउंट कालावधी 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत। SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी सराफ बाजार आणि नगर मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। नगरपालिकेमधील सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी एक दिवस सामूहिक रजा आंदोलन केलंय। प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्यास 21 ऑगस्ट रोजी पालिकेचे सर्व कर्मचारी बेमुदत उपोषणाला बसतील असा इशारा यावेळी देण्यात आलाय। राज्यामधील नगरपालिका, नगरपंचायतीमधील मुख्याधिकारी, संवर्ग कर्मचारी, सफाई कामगार, रोजंदारी कर्मचारी, अनुकंपाधारकांच्या विविध प्रलंबित मागण्या तात्काळ मंजूर न झाल्यामुळे 9 ऑगस्ट रोजी राहुरी नगर परिषदेमधील कर्मचाऱ्यांनी एक दिवस सामूहिक रजा आंदोलन केले।
या प्रश्नांकडे शासनानं दुर्लक्ष केल्यास नगरपालिकेमधील सर्व कर्मचारी 21 ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन करतील असा इशारा अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक जगधने, उपाध्यक्ष प्रसाद लाहुंडे यांनी एका निवेदनाद्वारे दिलाय. महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटना, संवर्ग संघटना तसेच माननीय मुख्याधिकारी यांची जी संघटना आहे, तसेच आरोग्याच्या निगडीत सफाई कामगारची जी संघटना आहे संपूर्ण महाराष्ट्राची, यामार्फत आपण राज्य शासनाला नगरपरिषदे कर्मचाऱ्यांतर्फे सामूहिक आज आपण एक निवेदन देत आहोत आणि त्या अनुषंगाने आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भात आपण वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे आणि आज याविषयी आपण त्यांना एक नोटीस बजावून निवेदन सादर करून आज आपण प्रजा आंदोलन असं एक या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आज आमचे सगळे नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्या सांगण्यावरून आज आम्ही काम बंद आंदोलन केलेलं आहे. याबाबत आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या अतिशय रास्त आहेत. महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी, सहवर्ग कर्मचारी संघटना, मुख्याधिकारी संघटना यांनी आजचे जे काम बंद आंदोलनास आमचं सर्वांचं पूर्ण पाठिंबा आहे. 7व्या वेतनासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे, तरी हे मिळावे अशी आमची विनंती आहे. निवेदनामध्ये 7वा वेतन आयोग लागू करावा, वसुलीच्या प्रमाणामध्ये वेतनासाठी सहाय्यक अनुदान देण्याचा निर्णय रद्द करावा, आश्वासित प्रगती योजना लागू करावी, रोजंदारी कंत्राटी हंगामी कामगारांना विनाअट कायम करावं अशा 16 मागण्या संघटनेमार्फत शासनाकडे वेळोवेळी केल्या जात आहेत. मात्र शासन याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे सामूहिक रजा आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख, पालिकेचे पदाधिकारी यांना पाठवण्यात आल्यात. आज दिनांक 9 ऑगस्टपासून संपूर्ण राज्यभर जे आमच्या नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या जे काही विविध मागण्या आहेत त्या मागण्या शासनाकडे आम्ही त्याचा अनेक वेळा पाठपुरावा केला, परंतु त्याच्यामध्ये काही यश भेटलं नाही. त्यामुळं आज राज्य संघटनेने आजचा दिवस निश्चित करून आज राज्यभर सगळ्या ठिकाणी नगरपालिकेचं 1 दिवसाचं काम बंद आणि रजा आंदोलन आज घेतलेलं आहे. आणि जर समजा 28 ऑगस्टपर्यंत जर ह्या मागण्यावर काय निर्णय झाला नाही तर 29 ऑगस्टपासून बेमुदत 21 ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. हिंगोली जिल्ह्यामधील कळमनुरी येथे अंदाजे 17 लाखांचा गुटखा पोलिसांनी पकडलाय. हा गुटखा कळमनुरी येथील अफरोज यांचा असल्याची माहिती मिळतेय. या खुल्याम होणाऱ्या गुटखा विक्रीवरती तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते. हिंगोली जिल्ह्यामधील कळमनुरी पोलिसांनी धडक कारवाई करत चिंचाळेश्वर मंदिरानजीक असलेल्या गोडांवरती धाड टाकली आहे. या ठिकाणी गुटखा पकडण्यात आलाय. या गुटख्याची किंमत अंदाजे 17 लाख रुपयांच्या वर आहे. पोलीस निरीक्षक सुधाकर कसबे यांना मिळालेल्या माहितीवरनं ही कारवाई झाली असली तरी हिंगोली जिल्ह्यामधील कळमनुरी, वसमत या तालुक्यामध्ये खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे. कारवाई मात्र शून्यच आहे. त्यामुळे गुटखा विक्रेत्यांना अभय मिळत आहे. काही ठिकाणी थातुरमातुर कारवाया करण्यात येत आहेत. होलसेल गुटखा देणारे व्यापारीही दिवसाढवळ्या गुटख्यांच्या बॅगा वाटप करताना आढळत आहेत. या गुटख्यांवरती कागदोपत्री बंदी असली तरी वसमत आणि कळमनुरी तालुक्यामध्ये अजूनही खुलेआम विक्री होणारा हा गुटखा बंद करण्याची मागणी केली जाते. उमेश चक्कर, C24 तास, हिंगोली. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये ज्या काही शेतकऱ्यांच्या अडीअडचणी असतील किंवा ग्रामीण युवकांचे प्रश्न असतील किंवा ग्रामीण भागातील ज्या काही समस्या असतील
तर त्या समस्या ह्या मोठ्या प्रिंट मीडियामध्ये तर छापल्या जातातच, त्याबरोबरच इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये त्याला प्रसिद्धी देण्याचं काम हे C24 तास हे न्यूज चॅनल चांगल्या प्रकारे करताना आढळत आहे. आणि याच्या C24 तास या न्यूज चॅनलच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नमस्कार, मी सायली रमेश वांजळे, प्रभाग क्रमांक 32 मधली नगरसेविका. आणि C24 तासला नुकत्याच आत्ता येणाऱ्या 15 ऑगस्टला 3 वर्ष पूर्ण होत आहे. तर C24 तासला माझ्या कुटुंबियांकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि असंच त्यांची प्रगती व्हावं अशी मी श्रीमती दगडूशेठ चरणी प्रार्थना करते. आणि 15 ऑगस्टच्या सगळ्या भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक C24 तास वृत्तवाहिनीला 15 ऑगस्टला 3 वर्ष पूर्ण होत आहे. तर त्या वृत्तवाहिनीला घोडेगाव ग्रामपंचायतच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. वृत्तवाहिनीच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर हे चॅनल चांगल्या प्रकारचं काम अगदी तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवायचं काम करते. शेतकरी वर्गातल्या लोकांचे प्रश्न काम सोडवायचं करते. तसंच इतरही लोकांचे, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवायचं काम, सरकारी कार्यालय असू तिथे जाऊन प्रश्न मांडायचं काम ही C24 तास वृत्तवाहिनी काम करत आहेत. आणि पुन्हा एकदा आमच्या घोडेगाव ग्रामपंचायतच्या वतीने C24 तास वृत्तवाहिनीला हार्दिक शुभेच्छा. आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच माननीय श्री धीरज शेळके यांची छावा संघटना बार्शी तालुकाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक प्राध्यापक जयंत कांबळे, लेखक शेळी मित्र, शिवनेरी पब्लिक स्कूल घारगाव, महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्र, युवा भारतीय प्रशिक्षण केंद्र आणि क्रांती बहुउद्देशीय संस्था. सत्यम शिवम सौंदर्यम हे ब्रीद असलेले अहमदनगर शहरातील सौंदर्य आभूषणांनी सजलेलं दालन SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी सुदृढ नात्यांच्या बंधातून निर्मळ नाती जपत आणि विश्वासाची परंपरा कायम ठेवत साजरा करत आहे 80वा वर्धापन दिन सोहळा. अनमोल नात्यांचे सोनेरी दिवस. त्यानिमित्त SG कायगावकर आमच्या सन्माननीय ग्राहकांसाठी घेऊन आलेत दागिन्यांच्या मजुरीवर घसघशीत सूट. सोने चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट. हिरे प्लॅटिनमच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. याशिवाय दररोज एका भाग्यवंताला दागिन्यांच्या मजुरीवर तब्बल 100% सूट. 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत. बदलत्या फॅशननुसार अद्ययावत अलंकार, नाविन्यपूर्ण मनमोहक डिझाईन्स, सर्टिफाईड हिऱ्यांचे अलंकार. SG कायगावकर सराफ अँड ज्वेलर्स. 80व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त अहमदनगर शहरातील दोन्ही दालनं विनम्र सेवेसाठी सज्ज आहेत. बुधवारी सुद्धा सुरूच राहणार. त्वरा करा. डिस्काउंट कालावधी 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत. SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी, सराफ बाजार आणि नगर मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक येथील काळेमळा या ठिकाणी तलावाचं खोदकाम करत असताना ग्रामस्थांना पुरातन शिवलिंग सापडलंय. या शिवलिंगाची तलावाशेजारीच त्यांनी स्थापना केली आहे. आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक काळेमळा या ठिकाणी पाझर तलावाचे खोदकाम करत असताना काही ग्रामस्थांना एक पुरातन शिवलिंग सापडलंय. त्यांनी या शिवलिंगावरील सर्व माती साफ करून त्याची पाण्याच्या झऱ्यात
9 ऑगस्ट रोजी आदिवासी विकास दिनाचा औचित्य साधून राहुरी शहरातील गाडगेबाबा आश्रमशाळेमध्ये आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शहरामधनं भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे. 9 ऑगस्ट हा दिवस आदिवासी विकास दिन म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. बुधवारी सकाळी आदिवासी विकास दिनाचा औचित्य साधून राहुरी शहरामधील गाडगे आश्रम शाळेमध्ये आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शहरामधनं भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे. गाडगे आश्रम शाळेपासून निघालेल्या या शोभायात्रेच्या अग्रभागी आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या. आश्रम शाळेमधनं निघालेली मिरवणूक राहुरी बसस्थानक मार्गे डॉक्टर कुलकर्णी हॉस्पिटल मेन रोड मार्गे शिवाजी चौकामधनं शनी चौकामध्ये आली. या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जगधने यांनी स्वागत केलंय. या मिरवणुकीमध्ये महिला पुरुष यांच्यासह तरुण वर्ग मोठ्या संख्येनं सहभागी झाला होता. आदिवासी क्रांतिकारक तसेच समाजाच्या गौरवाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्यात. या मिरवणुकीची सांगता गाडगेबाबा आश्रम शाळेमध्ये करण्यात आली आहे. शेवटी आयोजकांनी सर्वांचे आभार मानलेत. आज या राहुरी शहरामध्ये जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातोय. म्हणजे या ठिकाणी खूप चांगलं वाटतंय, कारण आदिवासी हळूहळू एकत्रित येतोय आणि चांगल्या प्रकारे क्रांती पर्वाला सुरुवात झालेली आहे. अशाच प्रकारे संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जर प्रत्येक आदिवासी एकत्र आला तर लवकरच एक चांगल्या प्रकारे आदिवासींची एकता निर्माण होईल, आदिवासींची ताकद निर्माण होईल आणि आदिवासींना जे न्याय मिळत नाही काय तर ते लवकरच न्याय मिळायला सुरुवात होईल आणि चांगल्या प्रकारे राज्यकर्त्यांवरती दबाव येईल आणि राज्यकर्त्यांना असं वाटेल की आदिवासींच्या विरोधात आपण निर्णय घेणं चुकीचं ठरेल. म्हणून आदिवासींनी एकत्र येऊन चांगल्या प्रकारे या दिवाळी म्हणूनच साजरी करावी असं मी सर्वांना आवाहन करतो. आज महिला आपलं आदिवासी दिन 9 ऑगस्ट आज भांगऱ्यांचा दिवस. आज आम्ही सगळ्या महिला आणि पुरुष मंडळ छोटे मुलं मुली आम्ही आज गावातून रॅली काढली. आज आम्हाला खूप आमच्या आदिवासी लोकांनी आज एवढं हे घडून आणलं. आज आम्हाला फार आनंद आहे याचा. राघोजी भांगरे यांची आदिवासी दिन म्हणून साजरा करत आहोत. राहुरी नगर जिल्हा राहुरी तालुका या ठिकाणी कोळीवाडा जो आहे या ठिकाणी असं सर्व आदिवासी लोक राहतात. महादेव कोळी म्हणून हे लोक आहेत आणि आज आम्ही या ठिकाणी आदिवासी दिन म्हणून हा राघोजी भांगरेंचा साजरा केलेला आहे. या ठिकाणी सर्व लहान मुलांपासून तर प्रौढ लोकांपर्यंत सर्वांनी आम्हाला व्यवस्थित अशी साथ दिलेली आहे आणि हा जागतिक दिन हा मोठ्या प्रमाणावर आम्ही या ठिकाणी साजरा केला. कारण आदिवासी समाज जो आहे या समाजाला बरेच काही गोष्टींची माहिती नाही आहे. जागतिक आदिवासी दिन हा साजरा का करावा याविषयी त्यांना माहिती नव्हती. त्यामुळं आम्ही या ठिकाणी प्रबोधन करून ह्या समाजाला जनजागृत करून आज आम्ही मिरवणूक राघोजी भांगरेंची मिरवणूक काढलेली आहे आणि याची सांगता आपलं गाडगेबाबा आश्रम शाळेमध्ये केलेली आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर C24 तास राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एकमेव न्यूज चॅनल C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक लोणी काळभोरचे उभरते नेतृत्व, युवा नेते माननीय श्री कमलेश दत्तात्रय काळभोर. C24 तास या वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री संजय चासकर, शिवसेना विभाग प्रमुख,
कळंब चांडोली जिल्हा परिषद गट. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नमस्कार, मी संदीप उर्फ लक्ष्मण थोरात, ग्रामपंचायत सदस्य मनसर. C24 तासच्या वृत्तवाहिनीच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. C24 तास ही वृत्तवाहिनी ही सामाजिक व सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्याचे चांगले काम करत आहे व त्यांना न्याय मिळवून देण्याचे चांगले काम करत आहे. त्यांचा प्रसार आणि प्रसिद्धी उत्कृष्ट आहे. त्यांना 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मी मीरा रामचंद्र बाणकिले, माजी सरपंच मनसर. C24 तास वृत्तवाहिनीमुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फुटली असून तळागाळातील घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम सातत्याने ह्या वृत्तवाहिनीने 3 वर्षात केलेले आहे. या C24 तास वृत्तवाहिनीच्या 3ऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी व माझ्या कुटुंबाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मी डॉक्टर प्रतीक पांडुरंग गायकवाड, विघ्नार्थ हॉस्पिटलचा संचालक. आज C24 तासच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त बोलण्याचा योग आला. खरं तर C24 तास ही वाहिनी अशी आहे की अखंड अविरत काम करते. मग ते राजकारण असो, शैक्षणिक असो, समाजकारण असो किंवा आर्थिक असो किंवा शेतकऱ्यांचा विषय असो, या सर्व लोकांपर्यंत आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम त्यांनी केलं आहे. म्हणजे ही अशी वाहिनी आहे की एक पाऊल पुढे अशा प्रकारचं काम या वाहिनीचं आहे. अत्यंत स्तुत्य असे उपक्रम किंवा मग डॉक्टरांचे असो, लोकांचे असो, शिक्षकांचे असो, या सर्वांचे प्रॉब्लेम मांडण्याचं काम ही वाहिनी अखंडपणे करत आहे. या वाहिनीस C24 तास या वाहिनीस 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त माझ्याकडून आणि माझे वडील डॉक्टर प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आयुर्वेद बुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. रक्षाबंधनाचं औचित्य साधून राहुरी शहरातील शुक्लेश्वर चौक मित्रमंडळ आणि ज्ञानेश्वर महिला मंडळातील महिलांनी राहुरी पोलीस ठाण्यामधील कैदी, पोलीस आणि शासकीय अधिकाऱ्यांना राख्या बांधल्यात. जीवन जगताना अपघातानं किंवा वाईट मित्रांच्या संगतीनं कमी वयामध्ये गुन्हा घडल्यानं असंख्य युवक जेलची हवा खात आहेत. माणूस पूर्णतः वाईट नसतो, त्यातील प्रवृत्ती वाईट असतात. अशा अभागी कैद्यांना रक्षाबंधनाच्या निमित्तानं राख्या बांधण्याचं कर्तव्य पार पाडलंय राहुरी शहरातील शुक्लेश्वर चौक मित्रमंडळ आणि ज्ञानेश्वर महिला मंडळानं. रक्षाबंधनाचं औचित्य साधून दोनही मंडळाच्या महिला आणि तरुण कार्यकर्त्यांनी राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, C24 तासचे संपादक वसंतराव झावरे यांच्या उपस्थितीमध्ये राहुरी पोलीस ठाण्यातील कैदी, पोलीस आणि शासकीय अधिकाऱ्यांना राख्या बांधल्यात. शुक्लेश्वर मित्रमंडळ आणि ज्ञानेश्वर महिला मंडळाचे धनंजय पुरोहित, प्रवीण पुरोहित, सचिन घाडगे, अनिता पुरोहित, सुलोचना झावरे, मंजिरी रिसबूड यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आलाय. राखी पौर्णिमेच्या निमित्ताने शुक्लेश्वर चौक मित्रमंडळ आणि आमच्या ज्ञानेश्वर महिला मंडळ आम्ही इथे आलेलो आहोत. खरोखर कैद्यांना बघून अगोदर आम्हाला खरंच इतकं रडायला यायला लागलं, इतकं वाईट वाटलं की चूक क्षणाची होऊन जाते पण त्याची किती मोठी शिक्षा हे लोक भोगत असतात. समाजाला चांगला समाज म्हणून यांची गरज आहे आणि त्यांनी त्या पद्धतीने घडावं असं आम्ही त्यांना सांगितलं. तसंच आम्ही इथे पोलिसांना पण राख्या बांधलेल्या आहेत. पोलीस हे समाजाचे रक्षक आहेत.
ते रक्षणाचं कार्य त्यांनी अधिकाधिक सक्षमतेने करावं, ती सक्षमता त्यांच्यामध्ये यावी, ते चांगलं आरोग्य त्यांना मिळावं आणि त्यांनी ते आरोग्य मेंटेन ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशीच मी त्यांना या ठिकाणी भाऊबीज किंवा आपण ओवाळणी जे म्हणतो ती मागते. यावेळी माई जाधव, शकुंतला भालेराव, शैलजा धिमते, धनश्री पुरोहित, संगीता हरदे यांच्यासह चंद्रशेखर झावरे, जाकीर पठाण, बिलाल शेख, निशान शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आज रक्षाबंधन निमित्त आपल्या राहुरी गावातील शुक्लेश्वर मित्रमंडळ आणि ज्ञानेश्वर महिला मंडळ यांच्या मार्फतीने पोलिसांना आणि कैद्यांना त्याचप्रमाणे सरकारी अधिकाऱ्यांना रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात आलं आणि बहिणींनी ओवाळणीच अशी मागितली की आपल्यातले जे शेडरिपू आहेत तेच ओवाळणीमध्ये द्यावेत, जेणेकरून कैदी त्यांनी केलेले चुका पुन्हा आयुष्यात करणार नाहीत अशी ओवाळणी मागितल्यामुळं त्यांनाही सुधारण्यासाठी चांगला उपक्रम आज राबवण्यात आलेला आहे. आणि आम्हा पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना पण रक्षाबंधन निमित्त संरक्षणासाठी आव्हान म्हणून राखी बांधण्यात आलेली आहे. आम्ही त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि असंच भावी आयुष्यात कैदी कमीत कमी यावेत, जेणेकरून त्यांची सुधारणा व्हावी, असंच या ठिकाणाहून घडू शकतं असे या गावातील शुक्लेश्वर मित्रमंडळ व ज्ञानेश्वर महिला मंडळाच्या वतीने राहुरी मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये जे आरोपी आहेत त्यांना रक्षाबंधन निमित्त राख्या बांधून सर्व महिलांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या सुधारण्याचं आव्हान केलेलं आणि त्या आव्हानाला साथ देऊन सर्व जे आरोपी कस्टडीमध्ये होते त्यांनी ते भारावून गेले आणि त्यांनी आयुष्यात ज्या सुद्धा चुका झालेल्या आहेत त्या आम्ही सुधारू नक्कीच असं सर्वांनी त्या ठिकाणी मनापासून व्यक्त केलं. चांगल्या प्रकारचा स्तुत्य उपक्रम आज या आपल्या राहुरीतील मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये घडवून आणलेला आहे. धन्यवाद. दोनही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कैदी आणि पोलीस मित्रांकडे त्यांच्यातील व्यसनांची ओवाळणी देण्याची विनंती केली आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. स्वर्गीय माजी खासदार किसनराव बानखेले यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी स्वर्गीय किसनराव बानखेले यांच्या कार्याला उजाळा देण्यात आलाय. स्वर्गीय माजी खासदार किसनराव बानखेले यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त प्रवचन, हरिकीर्तन इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेक मान्यवरांनी स्वर्गीय खासदारांच्या आठवणींना उजाळा दिलाय. कार्यक्रमाच्या सांगतेनंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झालाय. वास्तविक पाहता अण्णांना अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. आपणा सर्वांच्याच वतीनं अण्णांच्या स्मृतींना मी मनपूर्वक अभिवादन करतो आणि विशेषतः खऱ्या अर्थानं अण्णांच्या विचारांवरती पाऊल ठेवून चालणं ही खऱ्या अर्थानं अण्णांना श्रद्धांजली ठरणार आहे. कारण मी या ठिकाणी बोलत असताना अण्णांचं आणि माझं वैचारिकत्व त्या कालखंडातील जुन्या मंडळींना माहिती आहे. फार काही पटलं नसेल. काही विचारांमध्ये एकमत व्हायचं, काही विचारांमध्ये जिथे पटत नाही तिथे स्पष्टपणाने आमच्या दोघांमध्ये मतभेदही व्हायचे. परंतु खऱ्या अर्थानं या मनसर भूमीनं आमच्या बानखेले परिवाराला जो नावलौकिक महाराज या महाराष्ट्रात आणि देशामध्ये मिळवून दिलेला आहे, त्या स्मृतींना, त्या अण्णांच्या कर्तृत्वाला निश्चितपणानं सगळी मंडळी आपण सातत्यानं सलाम करतो. पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं अण्णांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद. दिनेश बानखेले, C24 तास, मंचर. राहुरीचे विलास साळवे यांची भीम आर्मी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिर्डीमध्ये आयोजित संघटनेच्या बैठकीमध्ये राज्याचे भीम आर्मी संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप भालेराव यांनी ही निवड जाहीर केली आहे. आंबेडकरी विचारांना समोर ठेवून देशामध्ये एक मजबूत संघटना असा लौकिक असलेल्या भीम आर्मी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी राहुरीचे विलास साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या संघटनेच्या बैठकीमध्ये राज्याचे भीम आर्मी संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप भालेराव यांनी ही निवड जाहीर केली आहे. सद्यस्थितीमध्ये आंबेडकरी पक्ष संघटना आणि त्यामध्ये कार्य करणाऱ्यांना मरगळ आलेली आहे. समाजाचे अनेक प्रश्न ऐरणीवर आहेत. घटनेचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या सर्व गोष्टींचा विसर पडत चाललाय. आंबेडकरी विचारांना समोर ठेवून स्थापन झालेली स्वाभिमानी आणि ज्वलंत विचारांची संघटना उत्तर प्रदेशमधील ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांनी स्थापन केली आहे. श्री विलास साळवे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी तालुकाध्यक्षपदी रवींद्र पांडुरंग शिरसाट तर राहुरी शहराध्यक्षपदी दीपक रामजी साळवे यांची निवड केली आहे. विलास साळवे यांनी निवडीनंतर पत्रकारांशी संवाद साधलाय. माननीय चंद्रशेखर आझाद भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्राचे अध्यक्ष कांबळे साहेब यांनी आमच्यावर, सर्वसामान्य कार्यकर्त्यावर चळवळीत काम करत असताना, आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना त्यांनी विश्वास ठेवून चळवळीतल्या कार्यकर्त्यांना नगर जिल्हा अध्यक्षपद प्रदान केलेलं आहे. तरी अहमदनगर जिल्ह्यामध्ये भीम आर्मीचं काम करीत असताना प्रत्येक घटकातल्या सर्वसामान्य चळवळीतल्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत असेल त्या ठिकाणी भीम आर्मी सेना ही तत्काळ कार्यवाही करेल आणि जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी भीम आर्मीचं प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक खेड्यागावामध्ये भीम आर्मीची शाखा स्थापन करण्यात येईल. माननीय चंद्रशेखर आझाद साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण देशामध्ये भीम आर्मी संघटना ही मोठ्या जोमाने कार्य करीत आहात. त्याचं लोन आता महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामीण भागामध्ये पोहोचलेलं आहे. तरी अहमदनगर जिल्ह्यामध्ये मी चळवळीत काम करीत असताना आत्तापर्यंत आंबेडकरी चळवळ ही मरगळ आलेली, कार्यकर्त्यांना मरगळ आलेली आहे. तरी आता युवा नेतृत्व भेटलेलं आहे. चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखाली आता ही मरगळ झटकण्याचं काम आम्ही सर्व युवक कार्यकर्ता करणार आहोत. अबन साळवे यांनी केलंय. यावेळी दादू साळवे, सचिन महिपती साळवे, विजेंद्र गायकवाड, राजू विधाटे, आकाश भिंगारदिवे, शुभम गरुड, सूरज गुजर, राजेंद्र धोत्रे, कुणाल गुप्ता आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. सगळ्यांना जय भीम. आज राहुरी या ठिकाणी विलास भाऊ साळवे यांची अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी यांची निवड झाली. त्यानंतर रवी भाऊ शिरसाट यांची राहुरी तालुका अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि आज या ठिकाणी मी हे सांगून इच्छितो की ही जी भीम आर्मी जी स्थापन झाली ही कुठल्याही राजनैतिक नाही आहे, कुठल्याही राजकारणाची नाही आहे. ही फक्त समाजकारणी, आणि या समाजकारणामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हायचं आहे. या भीम आर्मीचं नाव प्रत्येक घराघरात तळागाळापर्यंत पोचलं पाहिजे. हे भीम आर्मीचं काम आहे. कोणावर अन्याय अत्याचार जर होत असेल तिथं ही भीम आर्मी ठामपणे उभी राहणार आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध. जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक निखिलेश इलेक्ट्रिकल्स, सज्जनगड, कामधेनू इस्टेट, हडपसर, पुणे. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिकल्स वस्तूंचे विक्रेता. संपर्क 9822 01 7908. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी C24 तास.
वृत्तवाहिनीला तिसऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन पारगाव. संस्थापक श्री यशवंतराव रामाणे, हिंदुस्तान पेट्रोलियम. अध्यक्ष श्री सुनील नारायण अभंग. उपाध्यक्ष श्री विजय भाऊसाहेब शिंदे. सचिव श्री शिवाजीराव हजारे. खजिनदार श्री विनायकराव बांगर. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास. वृत्तवाहिनीला तिसऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नमस्कार, मी दिशा राहुल माने, प्रभाग क्रमांक 35 सहकारनगर पद्मावतीची नगरसेविका. माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींतर्फे सी 24 तासला खूप खूप शुभेच्छा. आणि 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या पण सगळ्यांना शुभेच्छा. 15 ऑगस्टला 3 वर्ष पूर्ण होत आहेत, तर वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी सी 24 तास. वृत्तवाहिनीला तिसऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक हनुमंत शेठ कंद, प्रदीपदादा कंद, युवा मंच शिरूर, हवेली मतदारसंघ. गुरुदत्त डेव्हलपर्स, प्रदीपदादा कंद, हवेली हंटर्स क्रिकेट संघ आणि हनुमंत शेठ कंद मित्र परिवार, लोणी कंद. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास. वृत्तवाहिनीला तिसऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सी 24 तासच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि सी 24 तास हे कमी कालावधीत जे आहे ते अनेक जिल्ह्यांमध्ये पोचलेलं, अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणारं आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेलं जे आहे ते चॅनल आहे. अनेक वेळेला जेव्हा शनी शिंगणापूर, त्र्यंबकेश्वर, हाजी अली संदर्भामध्ये आंदोलनं केली, दारूबंदीच्या संदर्भामध्ये आम्ही जेव्हा आवाज उठवला, हुंडाबंदीच्या संदर्भात जेव्हा आम्ही रस्त्यावर उतरलो, तेव्हा वेळोवेळी जे आहे ते सी 24 तासने आम्हाला साथ दिली. त्यामुळे मला वाटते की सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बरोबर, चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या बरोबर आणि निस्वार्थीपणे काम करणारे हे चॅनल आहे. त्यामुळे सी 24 तासच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त भूमाता ब्रिगेडच्या वतीनं शुभेच्छा. आणि या चॅनलचे जे आहेत त्या 7 सध्या 6 जिल्ह्यामध्ये प्रक्षेपण होतं, परंतु लवकरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात याचं प्रक्षेपण व्हावं, याच आमच्याकडून जे आहेत त्या शुभेच्छा. ऑगस्ट दिवशीच सी 24 तासचा वर्धापन दिन आहे आणि त्या दिवशी आपला स्वातंत्र्य दिन पण आहे. त्यामुळे सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. पोखरी ते भीमाशंकर महामार्गावरती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं खड्ड्यांच्या दुरुस्तीचं काम सध्या सुरू आहे. मात्र हे खड्डे बुजवण्यासाठी माती आणि खडीचा वापर करण्याचा अजब प्रकार बांधकाम विभागाच्या वतीनं या ठिकाणी राबवण्यात येतोय. आपण यापूर्वी डांबर आणि खडी वापरून खड्डे बुजवल्याचं पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल. मात्र आंबेगाव तालुक्यामधील सार्वजनिक बांधकाम विभागानं माती आणि खडीचा वापर करून खड्डे बुजवण्याचा अजब प्रकार सुरू केलाय. विशेष बाब म्हणजे या खड्ड्यांची दुरुस्ती ठेकेदार स्वखर्चानं करणार आहे, असं बांधकाम विभागाचे अधिकारी सांगतायत. या सर्व प्रकारामुळं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. ठेकेदार या खड्ड्यांची दुरुस्ती स्वखर्चामधनं का करतायत? या ठेकेदारास नजीकच्या काळामध्ये मोठं काम देण्याचं आमिष दाखवून हे दुरुस्तीचं काम ठेकेदार करतायत की काय, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. काय भरत होते मी आज एक व्हिज्युअल आहेत कुपले कंस्ट्रक्शन नावाचे जी काही गाडी होती त्यांनी ते खड्डे भरायचं काम चालू होतं आणि त्यांचे लेबर होते. म्हणजे आत्ता म्हणता का जस्ट? हा आत्ता जस्ट. हा म्हणजे ते जॉब बीब काय नाही, ते कॉन्ट्रॅक्टर तर्फे फ्री ऑफ आहे बरं का. म्हणजे जो ठेकेदार आहे तो फ्री तुम्हाला करून देतो, खड्डे भरून देतो का? हो फ्री भरून देऊ राहिला आहे, कारण जॉब अजून मंजूर व्हायचे आहेत आणि जॉब जे मंजूर म्हणजे ते डांबराचे आहेत, खडी नामाचे नाही आहे. त्यांना रिक्वेस्ट केली आपण, कारण तिची क्रशर वगैरे ते स्वतःचा असल्यामुळे त्यांनी ते दिलं भरून. म्हणजे जो काही खर्च येणार आहे, काय जो काही खर्च होणार आहे किंवा जो काही कॉस्ट येणार आहे ते सर्व ठेकेदार भरणार आहे.
ठेकेदार भरणार म्हणजे त्यांनी त्याला विनंती केली आम्ही, ठेकेदार भरणार म्हणजे त्यांनी काय ते तयारच नव्हता. त्याला म्हणलं श्रावणपूरचे दी भरून वगैरे काय अजून म्हणजे टेंडर होणार आहे आता या आठवड्यात. टेंडर झाल्यानंतर त्याच्या खडीचे जे पैसे आहेत ते जे टेंडर घेईल, जो टेंडर घेईल त्याच्याकडून तेवढे खडीचे पैसे त्याला देऊन टाकायचे. लेबरचे आपलं फ्री ऑफ देईल. बरोबर. अरे साहेब मला एक सांगा, आता इथून मागे मी खड्डे बुजवण्याकरता खडी आणि डांबर याचा वापर केले मी ऐकलं होतं. पण आता हे जे काय माती आणि खडी यांचं मिश्रण करून वापरलं ते खड्डे बुजवण्याकरता, हे एकच तुम्हाला तेच करावं लागतं साहेब. पावसाळ्यात डांबराचं काम नाही करता येत. पावसाळ्यात आपण काय करतो, टेम्पररी खडी मुरमानाच भरतो. खडी आणि मुरुम टाकायचा, तेवढे तात्पुरते खड्डे भरायचे, नंतर आता पाऊस उघडल्यानंतर डांबराना करतो आपण. पण आता मला एक सांगा साहेब, हायवे डांबरी जो हायवे आहे त्याच्यामध्ये माती आणि खडीने जर खड्डे भरले तर कितपत टिकणार आहे साहेब ते? साहेब आता एक काम करावं, तुम्ही दाखे साहेबाला फोन करा, त्यांना विचारा. मी माझ्यापर्यंत तुम्हाला सांगितलंय. आता त्याच्यापेक्षा नवीन तुम्हाला जर जास्त माहिती लागत असेल तर डाके साहेबाकडून घ्या, डेप्युटीकडून. पण साहेब तुमच्याकडे चार्ज आहे ना? तो चार्ज आहे मग आता मी सांगितलं ना सर तुम्हाला. खडी मुरमाना आपण तात्पुरते भरू राहिलोय आणि नंतर ते डांबरानं भरणार आहे. आता टेंडर होतील त्याचे, नोटीसला काम येते. आहे साहेब, पण मला एक सांगा, डांबर आणि खडीचं मिश्रण टाकून हे केलेलं मी ऐकलं. भरायचे नाही का मला सांगा, तुम्ही सांगा बरं, खड्डे भरायचे नाही का? नाही, पण खडी आणि डांबराच्या मिश्रणाने भरले तर चालतील ना साहेब? मी तेच सांगतोय साहेब, तुम्ही समजून घ्या. श्रावण महिना असल्यानं तीर्थक्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी दर्शनासाठी लाखो भाविक गर्दी करतायत. अशामध्ये या रस्त्यांच्या दुरुस्तीचं काम निकृष्ट पद्धतीनं केलं जात आहे. त्यामुळे हे खड्डे लवकरच पुन्हा तयार होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना भविष्यामध्ये याचा त्रास सहन करावा लागणार आहे, यामध्ये काही शंका नाही आहे. आता आपण उभे आहोत पुणे भीमाशंकर महामार्गावरती. या ठिकाणी राजपूर ते भीमाशंकर खड्डे बुजवण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभाग आंबेगाव करत आहे. यापूर्वी आपण डांबर आणि खडी या मिश्रणाने खड्डे बुजवण्याचं काम पाहिलंही होतं आणि ऐकले होतं. मात्र या रस्त्यावरती आता खडी आणि माती यांनी खड्डे बुजवण्याचं काम हे सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे. खडी आणि माती यांचं मिश्रण करून खड्डे बुजवण्याचं काम करण्याचा नवीन एक प्रयोग सार्वजनिक बांधकाम विभाग आंबेगावने एक शोधून काढला आहे. उद्या पडणाऱ्या पावसामध्ये हे खड्डे कितपत टिकणार आहेत, असा प्रश्न आता या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना आणि स्थानिक नागरिकांना पडला आहे. अमोल जाधव, C24 तास, मंचर. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत मंचर शहरामध्ये 13,72,00,000 रुपयांची नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे, अशी माहिती मंचरचे सरपंच दत्ताभाऊ गांजाळे यांनी दिली आहे. खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच दत्ताभाऊ गांजाळे, उपसरपंच महेश थोरात आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत मंचर शहरास 13,72,00,000 रुपयांची नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. या योजनेमुळे मंचर शहरवासियांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपीचा मिटणार आहे. आज मंचरकरांचं स्वप्न खऱ्या अर्थानं साकार झालं आहे. गेली 2 वर्ष खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंचरच्या सुधारित नळ पाणी पुरवठा योजनेसाठी सातत्याने प्रयत्न चालू होते. आज अखेर शासनाने 9 ऑगस्ट 2017 रोजी अध्यादेश काढून ह्या मंचरच्या नवीन योजनेस मान्यता दिली आहे. या योजनेला 13,72,27,000 एवढा निधी शासनाने जे आपले 15 कोटी सँक्शन होते त्यापैकी आज या 13,72,27,000 आराखड्यास मंजुरी दिली आहे. उर्वरित जे 1,27,00,000 आहे त्याचीसुद्धा नवीन त्या योजनेत समावेश केला जाईल. या योजनेमध्ये मंचरकरांसाठी परिपूर्ण अशी ही योजना खासदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण प्रस्तावित केली होती. त्यामध्ये साधारण 5,78,000 लिटरची जीवन हॉटेलजवळ नवीन पाण्याची टाकी, 1,29,000 लिटरची मोरडेवाडी या ठिकाणी नवीन पाण्याची टाकी, तसेच स्वातंत्र्य काळानंतरसुद्धा इतक्या वर्ष असे भाग आहे भेकेमाळा, जाधववस्ती या ठिकाणी आज तागायत पाणी पुरवठा नळ पाणी पुरवठा आपल्या ग्रामपंचायतमार्फत झाला नव्हता. हे जे दुर्लक्षित राहिलेल्या वाड्या वस्त्यात या त्यांचासुद्धा या योजनेमध्ये समावेश केला आहे. जवळजवळ 60 किलोमीटरची
अंतर्गत पाईपलाईन या सगळ्या संपूर्ण भागात टाकता येणार आहे, जेणेकरून संपूर्ण भागात चांगल्या प्रमाणात व चांगल्या दाबाने पाणी पुरवठा केला जाईल. तसेच जी आपली मुख्य जलशुद्धीकरण प्रकल्प आहे त्या ठिकाणी नवीन 6.5 MLTचा दशलक्ष घनमीटरचा जलशुद्धीकरण प्रकल्प आपण यामध्ये घेतला आहे. त्याच बाजूला 4,50,000 लिटरची मुख्य संतुलित साठवण टाकी आपण त्या ठिकाणी करत आहोत. या सर्व गोष्टी ज्यामध्ये वडगाववरून आपण 24 तास अखंडित वीज सेवा या योजनेस राहावी म्हणून एक्सप्रेस फीडर घेतला आहे, जेणेकरून 24 तास वीज पुरवठा राहील आणि सर्वसामान्यांना दररोज या योजनेतून पाणी मिळले जाईल. या ठिकाणी 150 VT पंप 150 HPचे VT पंप या ठिकाणी बसवण्यात येणे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये पाणी आणलं जाईल आणि अशा प्रकारे मनसरकरांना रोज चांगलं पाणी आणि मुबलक पाणी मिळेल. 70 लिटर पर मानसी प्रमाणे होणारी ही महाराष्ट्रातली पहिलीच योजना आहे. कारण मुख्यमंत्री पेयजल अंतर्गत जेवढ्या योजना झाल्या त्या 40 लिटरने होतात, पण या विभागाचे मंत्री माननीय श्री बबनराव लोणीकर साहेब असतील, प्रधान सचिव साहेब असतील, यांनी विशेष बाब आणि जास्त लोकसंख्येचा विचार करून या योजनेला 70 लिटर प्रमाणे मान्यता दिलेली आहे. या योजनेसाठी या विभागाचे लोकप्रिय खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी 2 वर्ष सतत पाठपुरावा केला. त्यांचे तसेच या जी योजना ज्यांच्या नावाखाली चालू होती म्हणजे मुख्यमंत्री पेयजल योजना, ते या राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच या विभागाचे मंत्री माननीय श्री बबनराव लोणीकर साहेब आणि या विभागाचे लोकप्रिय खासदार ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 2 वर्ष या योजनेचा पाठपुरावा केला, ते खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचे मनसरकरांच्या वतीनं मी जाहीर आभार मानतो. आणि ही योजना याचं निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन येत्या 2 ते 3 महिन्यात याच्या प्रत्यक्ष कामालाही सुरुवात होईल अशी आपल्या सर्वांना ग्वाही. अमोल जाधव, C24 तास, मंचर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. राहुरी नगरपालिका कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसंदर्भात 1 दिवस सामूहिक रजा आंदोलन. चांडोली बुद्रुकमधील काळेमळ्यामध्ये तलावाचं खोदकाम करताना सापडलं शिवलिंग, भाविकांची गर्दी. राहुरीमध्ये शुक्लेश्वर चौक मित्रमंडळ आणि ज्ञानेश्वर महिला मंडळातील महिलांनी बांधल्या कैद्यांना राख्या. आणि बांधकाम विभागाचे खड्डे बुजवण्याचा अजब प्रकार. खड्डे बुजवण्यासाठी खडी आणि मातीचा केला जातोय वापर. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, सकाळ वर्तमानात बिनधास्त.